नमस्कार. सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जालन्यात पोस्टाच्या पार्सलद्वारे आलेल्या 22 तलवारी हस्तगत केल्या. 2 आरोपींच्या आवळ्या मुसक्या. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. जालना पोलीस दलात नुकत्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्वीकारली असून वरिष्ठांच्या आदेशावरून जिल्ह्यात जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्रे यासारख्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याआधीच जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे, तलवार बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन पंकज जाधव यांनी आपल्या LCB कडील पथकाला सूचना देऊन वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेत असताना खबऱ्यांमार्फत दोन्ही इसमांनी जिल्ह्यात पोस्टाच्या पार्सलद्वारे तलवारी मागवलेल्या होत्या. सदर डिलिव्हरीसाठी तो येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने सापळा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी नामे आदित्य राजू काटकर व मंगेश राजू काटकर त्यांच्या कब्जातून सुमारे एकूण 22 तलवारी 84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, संजय राऊत, भाऊराव गायके, रमेश राठोड, विजय डिक्कर, रुस्तुम जयवाळ, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, संभाजी तनपुरे, देवीदास भोजने यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.